नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आकाश हा त्या रिक्षावाल्याच्या गाडीचा पाठलाग करत असतो आणि तो म्हणतो की कुठे गेली असेल भूमी, या माणसाने रिक्षा कुठे घेऊन गेलाय असं म्हणून आकाश खूप वैतागलेला असतो आणि तो गाडीचा पाठलाग करत असतो. आणि त्याच वेळेला आता आकाश हा म्हणत असतो की नाही, या माणसाला मी सोडणार नाही, माझ्या भूमीला हा घेऊन गेलाय असं म्हणून आकाश सारखा सारखा त्याचा पाठलाग करू लागतो. त्याच वेळेला आता आकाशची जी गाडी असते तो समोरून आतल्या साईडने टाकतो, तेव्हा आकाश त्याची गाडी त्याच्या अगदी समोर जाऊन उभा करतो. आणि त्याच वेळेला रिक्षामध्ये अभिजित असतो आणि तो घाबरतो. तिथल्या तिथेच ब्रेक मारून उभा राहतो. त्याच वेळेला मग आकाश धावत धावत येतो आणि म्हणतो की कोण आहेस तू, कोण आहेस? आणि असं म्हणून आकाश त्याच्या रिक्षाकडे येतो आणि त्याची कॉलर धरून त्याला बाहेर काढतो आणि म्हणतो की कोण आहेस, माझ्या बायकोला किडनॅप करण्याची हिंमत कशी केलीस तू? तेव्हा मग भूमीला डोक्याला मार लागलेला असतो, त्यामुळे ती आकाश असं फक्त बोलत असते. त्यावेळेला मग आता आकाश म्हणतो की नाही, भूमी याला मी सोडणार नाही असं म्हणून आता तो त्याची कॉलर धरतो आणि त्याला मारायला सुरुवात करतो. तेव्हा मग अभिजित हा तो असतो, परंतु अभिजितला कसं ओळखायचं याची आता त्याला टेन्शन आलेलं असतं. म्हणून आकाश त्याला सारखा सारखा धरत असतो, परंतु अभिजित पटकन आकाशला ढकलतो आणि पुढे पळत चाललेला असतो. भूमी म्हणते, "एक मिनिट आकाश, प्लीज थांब, प्लीज थांब." परंतु आकाश हा त्याच्या मागे मागे बळगे पळत चाललेला असतो. आता आकाश पुन्हा त्याला जातो आणि पकडतो आणि पायात पाय अडकवतो आणि त्याला पकडतो आणि म्हणतो की "एक मिनिट थांब, कोण आहेस तू? मला खरं खरं सांग. माझ्या बायकोला किडनॅप करण्याचा काय हेतू आहे तुझा? कोण आहेस तू आणि कोणासाठी करतोयस हे सगळं?" असं आकाश त्याला विचारतो. तेव्हा मग अभिजितचा तो मांस धरतो आणि तेवढ्यातच आता अभिजित देखील आकाशची कॉलर धरतो आणि आकाश त्याला म्हणतो की "बघ कोण आहेस तू, मला बऱ्या बोलाने सांग, नाहीतर तुला पोलिसांमध्ये द्यायलाही कमी करणार नाही मी." आता आकाश त्याचा चेहरा बघण्यासाठी म्हणून त्याच्या चेहऱ्यावरचा जो मास्क असतो तो बाजूला करत असतो. आणि तो मास्क बाजूला करत असताना आता इथे अभिजित हा शांत असतो आणि अभिजितला आता तिथून कसंही पळ काढायचं असतो. भूमीला थोडंसं चक्करसारखं होत असतं, म्हणून ती आकाशाशी हळूच आवाज देत असते, परंतु तिथून अभिजित हा समोरून निसटून जात असतो. आता भूमी समोरून बघत असते आणि तिला त्याचे जे डोळे असतात ते अगदी अभिजित सारखेच वाटत असतात, परंतु आता आकाश त्याच्या चेहऱ्यावरचा मास्क काढायला जाणार तर अभिजित तो काढू देत नसतो. आणि तेवढ्यातच आता अभिजित हा आकाशच्या पटकन पोटावर त्याच्या हाताचं कोपर मारतो, त्यामुळे आकाशला लागतं आणि तो मागे पडला जातो. आणि तेवढ्यातच इथे आता अभिजित हा रिक्षा घेतो आणि पळून जातो. आणि पळून चाललेला असताना आकाश म्हणतो की थांब, थांब." असं म्हणून तो पुन्हा पुन्हा जाऊन त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यात भूमी तिथे जाते आणि म्हणते की "आकाश, प्लीज थांब, पुढे जाऊ नकोस, काही केल्या पुढे जाऊ नकोस, नाहीतर प्रॉब्लेम होईल." असं म्हणून आता ती त्याला थांबवत असते. परंतु "आकाश थांब जरा, मला लागलंय." असं म्हणून ती बोलून थांबवते. तेव्हा आकाश धावत धावत येतो आणि म्हणतो की "हे काय लागलंय तुला भूमी?" आणि तिला खूप लागलेलं असतं. परंतु तो व्यक्ती कोण होता, किडनॅप करणारी व्यक्ती कोण होती, हे आता आकाशला काही समजत नसतं आणि भूमीला खूप त्रास होत असतो, त्यामुळे आकाशला बेचैन व्हायला झालेलं असतं. नंतर आकाश गाडीमध्ये बसवून भूमीला आता घेऊन आलेला असतो. त्याच वेळेला आकाश पूर्णपणे गप्प असतो. भूमीवर जो काही हल्ला झाला आहे त्यामुळे त्याला खूप टेन्शन आलेलं असतं. नंतर मग आता भूमी ही आकाश तिला संकर्षणच्या बंगल्याजवळ ड्रॉप करतो. तेव्हा म्हणते की "आकाश, बरं झालं तू आज आलास, नाहीतर माझं खरंच काय झालं असतं मलाही माहीत नाही आहे. माझ्या जीवावर कोण उठलं आहे." तेव्हा मग आकाश म्हणतो की "खरंच मलाही समजत नाही आहे, नक्की कोण आहे दुश्मन तुझं? नक्की हे सगळं करण्याचा प्रयत्न कोण करतो आहे? जरीही तू तिथे महाजन बंगल्यावर राहत नाही आहेस, तरीही इथे राहूनही असं कोण आहे जे तुझ्यावर लक्ष ठेवून आहे आणि तुझ्या वाईटावर टपलं आहे?" तेव्हा मग आता भूमी म्हणते की "काय माहिती हे सगळं कोण करतं आहे? खरं तर मीही त्याच प्रश्नाचं उत्तर शोधते, पण काही केल्या मला उत्तर सापडतच नाही आहे." मग आता आकाश म्हणतो की "भूमी, परंतु हे सगळं खूप चुकीचं आहे. तू काळजी करू नकोस, मी गायकवाड सरांच्या कानावर घालतो, नको घाबरूस." तेव्हा मग आता आकाश म्हणतो की "भूमी, या सगळ्या गोष्टीतून तूच लक्षात घे की तुला आत्ता काय करायचं ते. तुला स्वतःची खूप काळजी घेतली पाहिजे आणि हे सगळं जे कोण करतं आहे ना, त्याचा शोध हा मला घ्यायचाच आहे आणि काही केलं मी शांत बसणार नाही आहे. हे सगळं तुझ्या बाबतीत कोण घडवून आणण्याचा प्रयत्न करतो आहे, या गोष्टीचा मी आता शोध घेणारच आहे." असं आकाश बोलून दाखवतो. त्यावेळेला भूमी म्हणते की "हो, मी बघतेच, परंतु मला कोणावर संशय आहे असं तरी मला वाटत नाही. हे सगळं कोण करतं आहे तेच कळत नाही आहे." नंतर मग भूमीला मनातल्या मनातच आठवतं की हे सगळं खरं तर अभिजितचा चेहरा मला जाणवतो आहे, परंतु मी आकाशला ते काय सांगू, कसं सांगू, मला काहीच कळत नाही. म्हणजे जर मी सांगितलं की हे अभिजित करतो आहे तर कदाचित तो विश्वास ठेवणार नाही,
कारण अभिजित तर गेला आहे, मग तो अचानक कसा परत येऊ शकतो असा प्रश्न तिला पडलेला असतो. तेव्हा मग आकाश म्हणतो की ठीक आहे, तू बघ सगळं कसं काय करायचं ते आणि काळजी कर, स्वतःची काळजी घे. तेव्हा मग आकाश आता असं बोलल्यावर भूमी म्हणते की संकर्षण 2 दिवसासाठी बाहेरगावी गेलेत, परंतु त्यांनाही मला ही गोष्ट कानावर घालायला हवी, हे सगळं घडतंय ते. तेव्हा मग आकाश गप्प बसलेला असतो आणि त्यांना तो घडलेला प्रसंग सारखा सारखा आठवत असतो आणि भूमी विचार करत असते की तो माणूस म्हणजे कदाचित अभिजित असावा आणि म्हणूनच ती त्या गोष्टीचाच त्याच्याकडे बघत विचार करत असते. आता भूमीला ते सगळे प्रसंग आठवू लागतात. म्हणजे कशाप्रकारे अभिजित हा या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व होता. त्या दिवशी कृष्ण जन्माच्या पूजेच्या दिवशीही तो पोल पडत होता, त्यावेळेला एका माणसाने तो सावरला होता आणि तो माणूस तिला त्या अभिजितसारखाच वाटला होता. शिवाय भूमी त्याला प्रसाद द्यायला गेली तेव्हाही तो स्वतः डोळे चोरून चोरून मग तिथून निघून चाललेला होता. नंतर जेव्हा रिक्षामधून तो चाललेला होता, मास्क लावलेला असतानाही भूमीला त्याचे डोळे दिसतात आणि तो अभिजितच असतो हे भूमीला खरं तर कन्फर्म असतं. परंतु आकाशला हे कसं सांगणार हा प्रश्न तिला पडलेला असतो, म्हणून ती गप्प बसलेली असते. ती काहीच बोलत नाही आणि मनात विचार करते की जर मी आकाशला आता सांगू का की तो अभिजितच होता, पण जर असं सांगितलं तर तो कदाचित विश्वासही ठेवणार नाही, कारण गेलेला अभिजित पुन्हा कसा काय येऊ शकतो, तो तर गेला आहे ना, असं आता ती विचार करायला लागते. आणि त्यानंतर मग भूमीच्या डोक्यामध्ये अगदी विचाराचं वादळ येतं की रागिनी आत्या तर हे सगळं करत नाही आहेत ना. त्यावेळेला मग दोघंही विचार करत असताना आकाश म्हणतो की भूमी, जाऊ दे या सगळ्या गोष्टींचा, नंतर आपण बघूया. तू आता अगोदर आतमध्ये जा, तुला आरामाची खरंच खूप गरज आहे. थोडा वेळ आराम कर म्हणजे तुला बरं वाटेल. आता ते दोघंजणही गाडीमधून उतरतात आणि भूमी त्याला म्हणते की ठीक आहे, मी निघते आणि मग ती गाडीमधून उतरते. आकाशही त्यावेळेला गाडीतून उतरून बाहेर येतो आणि वॉचमनचं खरं तर तिकडे लक्षच नसतं. मग आकाशला भूमी म्हणते की हे बघ आकाश, मी निघते आता, येऊ का? तेव्हा मग आता आकाश म्हणतो की भूमी, बघ तुझं हे जे काही चाललं आहे, म्हणजे या गोष्टीवरून अंदाज घे की तुझ्यावर कोणीतरी पाळत ठेवून असेल किंवा काहीतरी तुझ्याबद्दल नक्कीच करेल. त्यामुळे एकटी कुठेही घराबाहेर पडू नकोस आणि जर गरज असेल तरच पड अथवा पडू नकोस, असं आकाश तिला बोलतो. आणि नंतर मग भूमी पुढे चाललेली असताना आकाश तिला म्हणतो की भूमी, बघितलंस ना आज काय झालं ते, म्हणजे आज संकटात असतानाही तुला मीच आठवलो, संकर्षण नाही. तू संकटात होतीस तेव्हा तुला पहिले मीच आठवत होतो ना, म्हणजे आकाशच मला वाचवेल याची तुला खात्री होती आणि म्हणूनच हे सगळं खरं तर घडलं आहे. आणि मला समजतंय भूमी की माझ्याशिवाय तुझ्या आयुष्यात दुसरं कोणीही त्या जागी महत्त्वाचं नाही आहे, परंतु तू हे सगळं जे काही करतेस ते कोणत्या तरी कारणासाठी करतेस आणि ते कारण एक ना एक दिवस तू मला नक्कीच सांगशील असं मी आशा करतोय. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की स्वतःची काळजी घे, कुठेही अशा प्रकारे जाऊ नकोस. तेवढ्यातच आता भूमी ही पुढे चाललेली असताना आकाश पुन्हा तिला आवाज देतो आणि भूमी असं म्हणून ती तिथल्या तिथे थांबते आणि पुन्हा मागे वळून आकाशकडे बघते. आकाश म्हणतो, भूमी, मला कळतंय या सगळ्यामध्ये तुझा खूप गोंधळ उडालेला आहे आणि तुझी खूप धांदल उडते त्यामध्ये. त्यामुळे मी तुला एकच गोष्ट आता एकच सांगेन की तू स्वतःची काळजी घे, स्वतःला जप आणि कुठेही घराबाहेर एकटी जाऊ नकोस. आणि आता खरं तर तुला आरामाची गरज आहे, सो तू आराम कर आणि वॉचमनला सांगून ठेव की व्यवस्थित लक्ष ठेवायला, इथे बाहेर कोणी अनोळखी व्यक्ती वगैरे नाही आहे ना, या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवायला सांग. आणि हो, मला माहिती आहे की माझ्यापेक्षा दुसरं कोणी तुझी चांगली काळजी करू शकत नाही, हे तुला चांगलं माहिती आहे. त्यामुळे किती काही झालं तरीही या गोष्टी या ठरतीलच. आणि बघ भूमी, आज हेच झालं. किती काही झालं तरी आपण दोघं एकमेकांपासून वेगळे नाही आहोत, आपण अजूनही एकच आहोत. म्हणून संकटात असताना तुला मीच आठवलो आणि मीच नेहमीप्रमाणे तुला सोडवण्यासाठी आलो आणि हे असंच चालू राहणार आहे. काही झालं तरीही ते संपणार नाही आहे, असं आकाश आता भूमीला बोलून दाखवतो. आणि नंतर म्हणतो की तुझ्या जाण्यामागचं जे कारण आहे ते एक दिवस नक्की स्पष्ट होईल, परंतु आता तू एक गोष्ट लक्षात ठेव, तू स्वतःची काळजी घे. किती काही झालं तरीही तुला स्वतःला जपलं पाहिजे, असं भूमीला तो बोलून दाखवतो. आणि किती काही झालं तरीही तुला आता कोणीही माझ्याशिवाय आठवणार नाहीच, कारण आपलं ते स्ट्रॉंग बॉन्डिंग आहे, आपलं ते कनेक्शन आहे आणि आपल्यामधलं नातं ते दुसरं कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही, असं आकाश आता भूमीला बोलून दाखवतो. आणि भूमी, तुझ्या मनात अजूनही मीच आहे, तो काही केल्या जाणारच नाही, हे सगळं आकाश तिला बोलतो. आणि खरं तर भूमीला त्यातला शब्द आणि शब्द खरा वाटत असतो, परंतु मनातल्या मनात ती तिथेच कुडत उभी असते, कारण तिला माहीत असतं काही केला तरीही आकाश काही माझ्यापासून वेगळा होणार नाही आहे. म्हणूनच आकाश म्हणतो की आता मी निघतो, निघून आम्ही, असं म्हणून तो तिथून आता निघूनही जातो.
आणि त्याचमुळे भूमीला खूप वाईट वाटलेलं असतं की किती काही झालं तरीही आकाश हा माझ्या बाबतीत कधीही चुकू शकणार नाही. आता तो गाडी घेऊन निघून गेल्यानंतर भूमी त्याच्याकडे मागून बघत असते आणि आकाशच्या शब्दांमुळे तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि ते डोळ्यातलं पाणी ती आता पुसून टाकते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे भूमी ही आतमध्ये बंगल्यात चाललेली असते आणि आकाश तिथून निघून गेलेला असतो. तर भूमी ही घरी येते आणि घरी आल्यानंतर ती काचेच्या ग्लासमध्ये पाणी ओतते आणि पाणी प्यायला घेते. खरं तर तिला खूप त्रास होत असतो, परंतु आकाशची वाक्य सतत तिच्या डोक्यामध्ये भिनत असतात. नंतर मग आता ती विचार करते की मला कोणाचा फोन आला आहे आणि फोन बघायला जाते तर मनूचा फोन आलेला असतो. ती म्हणते की अरेच्छा, मला मानसीने फोन केला होता. जेव्हा हे सगळं घडलं, मी रिक्षा पकडत होते तेव्हा मला फोन केला होता. मग नंतर भूमी ही मोबाईल बघते तेव्हा तिच्या लक्षात येतं की पुन्हा मानसीने फोन केला आहे आणि मग ती फोन बघते आणि म्हणते की मनू, हिला मला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं होतं, पण या गडबडीत मी विसरूनच गेले. म्हणूनच ती आत्ता फोन उचलते आणि म्हणते की मनू, काय झालं गं? तेव्हा ती म्हणते की ताई, अगं मी तुला फोन केला होता. ती म्हणते की हो अगं, मी एका गडबडीमध्ये होती. थांब, बोल ना, काय झालं? म्हणजे तू मला सांगत होतीस काहीतरी महत्त्वाचं होतं, परंतु तिकडे रेंज नव्हती, काय झालं आहे? तेव्हा मग मानसी म्हणते की ताई, अगं एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. अभिजितचं जे क्लेम होतं ना, ते क्लेम आता अप्रूव्ड होऊन आली आणि ते क्लेमची इन्शुरन्स अमाऊंट ही रागिनी आईंच्या नावे आहे. आता हे ऐकल्यावर तिला धक्काच बसतो. ती म्हणते की काय, रागिनी आत्याच्या नावे हे क्लेम कसं असू शकतं? तेव्हा मग रागिनीला ती म्हणजेच भूमीला ती म्हणते की हो, मलाही कळत नाही आहे. खरं तर ती जी टर्मची अमाऊंट होती ती अमाऊंट ही एकतर पौर्णिमाच्या नावे यायला हवी होती, नाहीतर त्या दोघींच्याही इक्वली नावे यायला हवी होती. मग एकटीच रागिनीचे कसे काय? मग भूमी म्हणते की हो, ही पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ही सगळी इतकी अमाऊंट ही त्यांच्या नावाने कशी काय वटवली गेली? नाही, मला तरी यामध्ये काहीतरी गोंधळ वाटतोय किंवा रागिनी आत्याने ना हे सगळं प्लॅनिंग केलं असणार आहे किंवा हे सगळं त्या माणसाला तिने स्वतःच्या म्हणजेच दबावाखाली धरून मॅनेज केलं असणार आहे असंच वाटतं मला. नाही, हे सगळं मी घडवून देणार नाही आहे. म्हणून त्यापर्यंत तू एक काम कर, तू पौर्णिमाला असं जरा फिरून फिरून विचार की अभिजितच्या क्लेमबद्दल तिला काही माहीत आहे का किंवा त्या इन्शुरन्सबद्दल तिला काही जाणीव आहे का, असं जरा तू फिरवूनच तिला विचार, म्हणजे समजेल. मग ती हो असं म्हणते आणि नंतर आता आकाश हा गायकवाड सरांशी कॉलवर बोलत असतो की सर, परंतु हे अचानक कसं? आता तर सगळ्या गोष्टी क्लिअर होत आहेत. मग आता भूमीच्या जीवावर नेमकं कोण उठलं असेल, कोण तिला मारण्याचा प्रयत्न करत असेल, असं आकाश आता बोलत असतो. त्याच वेळेला मग तिथून मागून पौर्णिमा आणि रागिनी देखील येतात. तेव्हा मग रागिनीला पौर्णिमा विचारते की आई, तुम्ही भूमीला किडनॅप केलंत का? हा तुमचाच प्लॅनिंग आहे का? तेव्हा रागिनीचे नाही नाही असं पटकन बोलते. मग ती म्हणते की कोणी केलं असेल मग? आकाशचं फोनवर बोलणं सुरूच असतं. मग पौर्णिमा म्हणते की आई, याचा अर्थ असा आणखी कोणी व्यक्ती आहे का जो भूमीवर दबा धरून बसलाय किंवा तिला किडनॅप करण्याचा प्रयत्न करतोय? जर तुम्ही नाही तर आणखी कोण असेल याच्या मागे? नक्की कोण आहे? असा भूमीचा आणखी एक कोणता शत्रू आहे जो आपल्याला माहीत नाही? असं त्या दोघीजणींचं बोलणं सुरू असतं. तेव्हा मग आकाश म्हणतो की हे बघा, प्लीज सर, तुम्ही या गोष्टीवर जरा लक्ष द्या. किती काही झालं तरीही या बाबतीत भूमीच्या जीवाला धोका आहे, मला समजलं आहे. आज मी तिथे होतो म्हणून सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यात, परंतु नंतर जर असं झालं तर काय करणार, असं आकाश त्यांना सांगतच असतो. आणि रागिनी तिथे गप्प असते. आता पौर्णिमा म्हणते की आई थांबा, खरं तर हे जर घडतं आहे तर चांगलंच आहे. आपल्यापेक्षा आणखी दुसरा जर शत्रू असेल तेही चांगलंच आहे. म्हणून ती म्हणते की आता मी काय करते ते बघा. म्हणून ती पुढे जाते आणि पाण्याचा काचेचा ग्लास असतो तो खाली पाडते आणि जोरात ओरडते, अपशकुन झाला, अपशकुन झाला. अरे बापरे, असं म्हणून ती आता ओरडायला लागते. त्याच वेळेला आता आकाश तिच्याकडे बघतच असतो आणि पौर्णिमा म्हणते की बापरे, तुम्ही भूमीच्या किडनॅपिंगचा विषय काढलात आणि बघा ना इथे काय झालं, इथे काचेचा ग्लासच फुटला. याचा अर्थ हा खूप मोठा अपशकुन झाला आहे आणि भूमीच्या बाबतीत आणखी काय काय घडेल काही सांगता येत नाही. आणि जर तिला किडनॅप झालं आणि तिला काही झालं तर बापरे, असं म्हणून ती आता आकाशलाच बोलून दाखवत असते. तेव्हा आकाश खूप चिडतो आणि तिच्याकडे रागाने बघत असतो आणि म्हणतो की हे बघ पौर्णिमा, आणि ते ते काचेचे जे पडलेले तुकडे असतात ते तो उचलून ठेवत असतो आणि मग म्हणत असतो की हे बघ पौर्णिमा, हे जे काही तू घडवून आणतेस ना ते खूप चुकीचं आहे. तुला काय वाटतंय? तू हे असे काचेचे ग्लास फोडशील आणि अपशकुन करशील असं तुला वाटलं तर ते असं अजिबात होणं शक्य नाही आहे. कितीही काही झालं तरीही हे सगळे जे काही अपशकुन करण्याचा प्रयत्न करतेस ना ते कधीच फळाला येऊ शकत नाहीत. कारण हे तू घरातल्या काचा जरी फोडल्यास, कितीही काचा फोडल्यास ना,
तरी भूमीवर जो काही अपशकुन असं म्हणतेस ना तो होऊ शकत नाही. कारण तिच्यावर जर कोणी वाईट नजर ठेवून असेल तर त्याचाही सर्वनाश हा होणारच आहे, हे लक्षात घे. आणि तू म्हणत असशील तर तिच्या बाबतीत काहीतरी वाईट घडेल, तर भूमी तेवढी पुण्यवान आहे. तुझ्या एका काचेच्या ग्लासच्या फोडल्यामुळे तिला काहीच होणार नाही, हे लक्षात ठेव. त्यामुळे किती काही झालं तरी हे जे नाटकं करण्याची तू चालू केलीस ना ती आधी बंद कर. त्याच्यामागे काहीही तथ्य नाही आहे. आणि किती काही झालं तरीही माझ्या भूमीला मी सोडूनच दिलं असं नाही आहे. जरी ही भूमी या घरात राहिलेली नाही आहे तरीही मी तिला वारावर सोडलं आहे असा याचा अर्थ होणार नाही. मी भूमीवर लक्ष ठेवूनच आहे आणि हे सगळं जो कोणी करत आहे ना त्याच्यावरही मग लक्ष ठेवूनच आहे. त्यामुळे काही झालं तरीही या सगळ्या गोष्टीत कसं अडकवायचं कोणाला हे सगळं मला चांगलंच माहिती आहे. म्हणे हे सगळं ऐकत असताना रागिनी पण खूप घाबरलेली असते. कारण जर आकाश हे त्याला समजलं तर मग तिला प्रॉब्लेम वाटत असतो. नंतर मग हे सगळं होत असताना भूमीच्या काळजीने तो अस्वस्थ झालेला असतो. भूमी तिथे कशी असेल, तिला काय झालं असेल असा प्रश्न आता त्याला पडलेला असतो. म्हणूनच इथे आता भूमीच्या बाबतीत बोलल्यामुळे लगेच पौर्णिमाचा चेहरा पडतो. कारण आकाशने तिची बाजू घेऊन बोललेला असतो. त्याच वेळेला मग आता पौर्णिमा बोलते की हो हो मला माहिती आहे. तेव्हा मग तो म्हणतो की हो तुला माहिती आहे तर मग या गोष्टी प्लीज तू आता पुन्हा बोलू नकोस. भूमीच्या बाबतीत काय करायचं आहे ते मी पुढे जाऊन बघेनच, परंतु तू सारखं सारखं या गोष्टीमध्ये येण्याचा प्रयत्न करू नकोस. तेव्हा मग मनू म्हणते की मला कळत नाही आहे आकाश भाऊजी हे सगळं करण्याचा कोण प्रयत्न करत असेल. तेव्हा आकाशही म्हणतो की हो खरं तर मलाही माहिती नाही आहे मानसी की भूमीला किडनॅप करण्याचा प्रयत्न कोण करते. परंतु एक गोष्ट नक्की यामध्ये ना नक्कीच कोणाचा तरी हात आहे. आणि हे सगळं कोण करत आहे ना ते शोधून राहिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. जर वाटत असेल की मी काहीच करणार नाही आहे तर असं अजिबात नाही आहे. हे सगळं शोधल्याशिवाय ना मी गप्प बसणार नाही आहे. आणि त्याच वेळेला त्या रागिनी गालातल्या घालत हसत असते की भूमीचा आणखी कोणीतरी शत्रू आहे जो तिला किडनॅप करण्याचा प्रयत्न करतोय. मनू म्हणते की भाऊजी तुम्हाला कोणावर शंका वाटते, नक्की कोणी केलं असेल हे सगळं. तेव्हा मग आकाश म्हणतो की नाही मलाही माहिती नाही आहे मानसी सगळं हे कोणी केलं आहे ते, परंतु या सगळ्याचा मी नक्कीच शोध घेईन हे नक्की आहे. मानसी पण म्हणत असते की आकाश भाऊजी हे सगळं कोण करत असेल, नक्की काय असेल कोणाचा उद्देश. परंतु ती आता रागिनीकडे बघते तेव्हा रागिनी जरा गालातल्या गालात हसताना तिला दिसते. भूमीच्या डोक्याला खूपच दुखत असतं आणि म्हणून ती आईस बॅग घेऊन स्वतःचं डोकं आता शेकण्याचा प्रयत्न करत असते. आणि ती बसते आणि म्हणते की बापरे आता खरंच मला खूप जास्त दुखायला लागलं आहे. तेव्हा काही इतकं वाटत नव्हतं परंतु आता खरंच खूप दुखतं आहे असं म्हणून ती आता तिथे बसते आणि आईस बॅगने स्वतःला शेकून घेत असते. तेवढ्यातच आता तिथे आकाश येतो आणि तिच्या हातातून ती आईस बॅग घेतो आणि तिला ते शेकून द्यायला लागतो आणि म्हणतो की थांब इकडे मी शेकून देतो. तेव्हा भूमी म्हणते की आकाश तू इथे कसं काय आणि कधी आलास. तेव्हा मग तो म्हणतो की भूमी तू शांत हो, मी तुला शेकून देतोय बाकी काहीच करत नाही आहे. आणि हो अगं तुझी अशी अवस्था पाहिली मी, तुझ्या बाबतीत किती काय वाईट घडतं आहे आणि तुला काय वाटतं आहे की मी शांत राहू शकेन का. आणि मला खरंच खूप चिंता वाटत होती की तू काय करशील काय माहीत नाही, म्हणून इथे तुझ्या काळजीने चालू आहे बाकी काही नाही. मला टेन्शन येते की जर तुझं काही झालं तर, म्हणून तिथे मी आलो. आता आकाशचं हे वागणं पाहून भूमीला खरंच खूप बरं वाटत असतं. आकाश म्हणतो की भूमी हे सगळं काय ना किती काय झालं मला तुझी काळजी करणं सोडता येणार नाही. तुझ्या बाबतीत प्रत्येक वेळेत मी काळजी करतो हे तुला माहिती आहे. आणि त्याच वेळेला मग भूमी म्हणते की आकाश तुला माहिती आहे आता तू आलायस ना आणि तू मला या आईस बॅगनी शिकून दिलंस ना, त्यामुळे खरंच माझं हे जे काही त्रास आहे ना तो कुठच्या कुठे पळून गेला, तो आता अजिबात जाणवतच नाही आहे मला. तेव्हा मग आकाश म्हणतो की भूमी मग प्लीज तू मला सांग हे सगळं काय आहे, हे सगळं कशासाठी वागतेस तू. मला माहिती आहे की तुझं माझ्यावर तितकंच प्रेम आहे जितकं माझं तुझ्यावर. मग प्लीज इतकं सगळं का लपवतेस माझ्यापासून. प्लीज खरं खरं सांग की काय झालं आहे या सगळ्या गोष्टींमध्ये, म्हणजे तू या सगळ्या गोष्टी का लपवतेस, काय झालं आहे काय. आपलं दोघं नवरा बायकोंचं नातं हे असं एका व्यक्तीमुळे नाही तुटलं पाहिजे. प्लीज तू मला खरं खरं सांग या सगळ्या गोष्टी तू का करतेस, कुठल्या तरी दबावाखाली आली आहेस हे मला माहिती आहे. पण जोपर्यंत सत्य कळणार नाही आहे तोपर्यंत मी पण तुझी कशी मदत करू शकतो, प्लीज सांग मला. तेव्हा मग भूमी आता विचार करते आणि म्हणते की आकाश हो खरं तर मलाही आता राहवत नाही, मलाही हे सत्य तुला सांगायचंच आहे. कारण किती काही गेलं तरी एक मोठ्या अटीत अडकली आहे रे मी, कायद्याच्या कचाट्यात अडकली आहे मी. तेव्हा आकाश म्हणतो की कायद्याचा कचाटा म्हणजे नक्की काय आहे, प्लीज भूमी मला सांगशील का तू कशामुळे हे सगळं झालं आहे, काय झालं आहे. तेव्हा भूमी म्हणते की आकाश मला खूप मोठी डील करावी लागली आहे तुझ्या ऑपरेशनसाठी. तेव्हा मग आकाश म्हणतो म्हणजे. तेव्हा भूमी सांगते की आकाश तू जेव्हा हॉस्पिटलमध्ये होतास तुला ट्रीटमेंटची गरज होती आणि डॉक्टर संकर्षण फक्त ती ट्रीटमेंट करू शकत होते. आणि त्याच वेळेला मग डॉक्टरांनी सांगितलेलं जर ती ट्रीटमेंट लवकर झाली नाही तर तुझ्या जीवाला धोका होता, काहीही होऊ शकलं असतं आणि म्हणूनच मला हे सगळं करावं लागलं.
डॉक्टर संकर्षणकडे मी आले आणि त्यांना प्लीज असं विनवणी केली. तुझं ऑपरेशन करायला सांगितलं मी त्यांना आणि त्याच्या बदल्यात त्यांनी ॲग्रीमेंट पेपर साईन करून माझ्याकडून घेतले, की त्याच वेळेला मी त्यांच्याकडे येऊन राहायचं आणि मग तू तिथे म्हणजे हॉस्पिटलमध्ये असताना तुझी ते ट्रीटमेंट करतील आणि अशा प्रकारे ॲग्रीमेंट केलं आहे त्यांनी, की मी इथे ओजस त्या बदल्यातच मी ओजसची काळजी घ्यायची आणि इथे राहायचं आहे. तेव्हा मग लगेच तो चिडतो आणि म्हणतो, की काय वाटलंच होतं मला, की हा संकर्षणने, नालायक संकर्षणने अशीच कोणती तरी तुला अट घालून ब्लॅकमेल केलं असणार. मला हे अजिबात आवडलेलं नाही आहे. मी आता ना बघ काय करतो. तेव्हा भूमी म्हणते, की प्लीज आकाश तू असं काही आता त्या पणाने वागू नकोस, म्हणून मी तुला सांगत नव्हते. प्लीज असं चिडू नकोस. तेव्हा आकाश म्हणतो, की नाही भूमी, काय झालं ना तरी मी त्या संकर्षणला सोडणारच नाही. तो तुझ्याबरोबर इतका निर्दयी कसा वागू शकतो? म्हणजे माझ्या ऑपरेशनच्या बदल्यात त्याने इतकी मोठी गोष्ट तुझ्याकडून कशी काय मागितली? आणि हे सगळं करत असताना तू माझ्या जीवासाठीच केलंस हे मला समजतंय. पण खरं तर हे सगळ्यामध्ये त्या संकर्षणने फायदा गेला आहे तुझा. नाही, मी त्याला आता सोडणारच नाही आहे. असं म्हणून आता आकाश तिथून निघूनच जातो. मी त्याचा जीव घेईन. तेव्हा आता भूमी म्हणते, की आकाश, आकाश प्लीज थांब. प्लीज थांब आकाश, असा ती आवाज देत असते. परंतु दुसऱ्या क्षणाला तिच्या लक्षात येतं, की तिला हा सगळा झालेला भास होता. आकाश काही तिकडे नव्हताच. मग भूमी गप्प बसते आणि म्हणते, की हो, मला हा झालेला भास होता. आकाश इकडे आलेलाच नाही आहे. परंतु जर आकाशला समजलं तर तो कदाचित असंच रिॲक्ट करेल. म्हणूनच या सगळ्या गोष्टींच्या मी भानगडीमध्ये पडत नाही आहे. पण काय करू मी आकाश? सगळं सत्य मला तुला सांगायचं आहे. पण कसं सांगू? काही झालं तरीही ही संधी चांगली होती तुला सांगण्याची. परंतु मी तुला सांगू शकले नाही. काय करू माझं मलाच कळत नाही आहे. काय करू मी? कोण मला किडनॅप करण्याचा प्रयत्न करत असेल? असा भूमीच्या डोक्यामध्ये विचार सुरू असतो. आणि आकाशला सगळं सत्य सांगायचं तर आहे, पण ते सांगू तरी कसं? कसं सगळं त्याच्यापर्यंत पोहोचवू? अशी मला सगळं टेन्शन येते. मी काय करू? असं भूमी आता वैतागत असते आणि विचार करत असते. परंतु तेवढ्यातच तिच्या डोक्यात एक आयडिया येते आणि ती तिथे शांत बसते. नंतर पुढच्या भागात आपण पाहणार आहोत, की रागिनी ही घरी असते आणि आकाशला म्हणते, की आकाश, हे तुझ्या मनामध्ये काय येते आणि हे काय करतोस तू सगळं? मला खरंच कळत नाही आहे. असं रागिनी आता आकाशला प्रश्न विचारते. तेवढ्यातच तिथे आता हे सगळं झाल्यानंतर रागिनीला भेटायला भूमी येते आणि म्हणते, की तुम्हाला काय वाटतं, की तुम्हाला कोणीही बघत नसेल? मांजर कितीही डोळे मिटून दूध पिण्याचा प्रयत्न करत असली ना, तरी सगळ्या जगाला ते दिसत असतं. लक्षात ठेवा रागिनी पटवर्धन. तुम्ही जे काही करताय ना ते सगळ्या जगाला समजते. असं म्हणून आता ती रागिनीवरती सगळे आरोप लावत असते आणि रागिनी म्हणते, की ए बाई, तू उगीचच काय बोलायचं म्हणून ते काही बोलू नकोस. भूमी आता हसते आणि म्हणते, की तुमचं काय वागणं आहे ते मला खरंच चांगलं कळतं. तर अभिजित हा पुन्हा एकदा गाडी घेऊन भूमीच्या बंगल्याजवळ आलेला असतो. एक माणूस म्हणतो, की साहेब दुसऱ्यांदा हुकलाय प्रयत्न, आता तिसरी वेळ कशाला? तेव्हा तो म्हणतो, की हे बघ, आता तिसरी वेळ करायचीच आपण. काही झालं तरीही हा प्रयत्न हुकू द्यायचा नाही आहे आपण. असं म्हणून तो बंगल्याच्या इथे जायला निघतो आणि त्याच वेळेला इथे रागिनी ही तिच्या बंगल्यावर असताना भूमी ही पोलिसांना घेऊन येते आणि म्हणते, की इन्स्पेक्टर साहेब हीच आहेत ती आणि यांना अटक करा. रागिनी म्हणते, भूमी, अगं हे काय करतेस बाई तू? मी काहीच केलेलं नाही आहे. परंतु पोलीस भूमीला ऐकून रागिनीला अटक करतात. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.